होम्योपैथिक डॉक्टरों ने आज मोर्चा निकालकर मान्यता को लेकर आवाज बुलंद की। डॉक्टरों का कहना है कि अदालत और सरकार दोनों पहले ही इस मान्यता के संबंध में फैसला दे चुकी है। इसके बावजूद होम्योपैथिक डॉक्टरों को सरकारी अस्पतालों में नियुक्ति नहीं दी जा रही है। मोर्चे में शामिल डॉक्टरों ने मांग की कि तारांकन CCM रजिस्ट्रेशन प्राप्त होम्योपैथिक डॉक्टरों को भी सरकारी अस्पतालों में बहाल किया जाए। उनका कहना है कि जब मान्यता को लेकर कानूनी और प्रशासनिक मंजूरी मिल चुकी है तो फिर नियुक्तियों में देरी क्यों की जा रही है। प्रदर्शनकारियों ने कहा कि होम्योपैथी को स्वास्थ्य व्यवस्था का एक महत्वपूर्ण हिस्सा माना गया है। सरकारी अस्पतालों में होम्योपैथिक डॉक्टरों की नियुक्ति से मरीजों को वैकल्पिक और सस्ता इलाज मिल सकेगा। साथ ही लाखों होम्योपैथिक डॉक्टरों को रोजगार का अवसर भी मिलेगा। डॉक्टरों ने सरकार और संबंधित विभागों से मांग की। यांनी सहकार्य केलेलं आहे। आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी स्वतः त्या अधिकाऱ्यांना बोलवून आदेश दिले, तरी ते ऐकत नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळे महाराष्ट्राचे डॉक्टर आणि इतरही जे आता विद्यार्थी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे असे डॉक्टर या ठिकाणी जमा झालेले आहेत। बंधूंनो, अश्विनी पटेल वर्सेस पूनम वर्मा ही सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती। त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे म्हटलं होतं की तुमच्या ॲक्टमध्ये प्रॅक्टिस ओनली होमिओपॅथिक प्रॅक्टिस असा शब्द होता, तर तो ओनली शब्द हा शासनाने काढला आणि त्यामुळं आता त्यांना नियमानुसार हे ॲलोपॅथीचे औषधं वापरता येतात। ॲलोपॅथिक डॉक्टर वेगळाच प्रचार करतायत 1 वर्षात कसं काय शिकतील, तर त्यांना माझं आव्हान आहे की BHMSचा अभ्यासक्रम तुम्ही उघडून बघा। त्यामध्ये सगळे विषय MBBSचे आहेत। ॲनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, फॉरेन्सिक मेडिसिन आहे, कम्युनिटी मेडिसिन आहे, पॅथॉलॉजी आहे, गायनिक सर्जरी मेडिसिन हे सगळे सब्जेक्ट आहेत। उलट होमिओपॅथीचे सब्जेक्ट आहे। म्हणजे हे अभ्यासक्रम त्यांनी तो पूर्ण केलेला आहे आणि MBBSला सुद्धा फक्त 1च वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यात नुसतं फार्माकोलॉजी नाही, ॲनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, त्याच्याबरोबर फार्माकोलॉजीचा अभ्यासक्रम आहे। त्यामुळं 1 वर्षामध्ये परिपूर्ण होमिओपॅथीचे डॉक्टर हे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास सक्षम झालेले आहेत आणि त्यामुळे शासनाने या संबंधात रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही ते रजिस्ट्रेशन करीत नाही पदाधिकारी हल्ला बोल MNC पे हल्ला बोल। अरे कोण मत देत नाही घेतल्याशिवाय हात नाही। अरे कोण मत देत नाही घेतल्याशिवाय हात नाही। अरे कोण मत देत नाही घेतल्याशिवाय। आम्हाला त्यांच्या पोटावर पाय द्यायचा नाही आहे। आमच्या आवाक्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करू, त्यांचे रेफरन्स पुन्हा त्यांना देऊ। आम्ही काही सर्जरी करणार नाही आहे, पण जो आमचा अधिकार आहे MMCचा तो आम्हाला भेटला पाहिजे CCMP या डॉक्टरांना। आम्ही त्यांच्याबद्दल आमचं काहीच मत नाही आहे, त्यांच्याबद्दल आमचा दुश्मनी पण नाही आहे। त्यांनीच आम्हाला शिकून तयार